मित्रांनो, सर्वांना सप्रेम नमस्कार, गुड मॉर्निंग. मुरुड बीचला आहोत आणि मुरुड बीचवर सुंदर असं निसर्गरम्य परिसरामध्ये समुद्राचं आहे, सुंदर किनारपट्टी आहे. आणि आयुष्यामध्ये खरं तर मित्रांचा सहवास, कौटुंबिक स्नेह, कौटुंबिक प्रेम आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये बीचचा एक सुंदर आनंद, हे सगळं एकदम मस्तशीर असतं. आपली बरीच मित्र असतात, आपल्या काय आठवणी असतात. आठवणींना उजाळा देण्याचं काम आपण नेहमी आयुष्यात करत असतो. पण अशा समुद्राच्या किनारी लहानपणीच्या आठवणी, आई वडिलांसोबत, शाळेच्या ट्रिप सोबत किंवा इतर वेगळ्या गोष्टी सोबत आपण नेहमी येत असतो. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की ज्यावेळेस आपण मनातून एखादी कुठली गोष्ट करत असतो, त्यावेळेस त्याचा आनंद फार महत्वाचा असतो. आणि आनंद हा घ्यायचा जेवढा असतो, तेवढाच आनंद द्यायचा सुद्धा असतो. आणि मला आठवतंय, की आपण गावकुसावर फिरणारी किंवा समुद्राच्या कडेवर इकडं-तिकडं फिरणारी माणसं, ज्यावेळेस निसर्गाच्या सानिध्यामध्ये येतो, बघा ना, म्हणजे आपण ज्या भागात राहतो किंवा ज्या भागात असतो, माझं असं ठाम मत आहे, सह्याद्री पर्वतासारखी पर्वतरांग महाराष्ट्र सोडून इतर राज्यांमध्ये नाही. कसला सुंदर नजारा आहे. कोकणासारखी सुंदर किनारपट्टी आपल्याला लाभलेली आहे. म्हणजे या विचारांमध्ये आपल्याला कशा पद्धतीने जगता येईल बाबा, या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने राहू शकतो, कशा पद्धतीने आयुष्य जगू शकतो, हे तुम्हाला इथं आल्यानंतरच पाहायला मिळतं. खरं तर मी घरच्यांना मिस करतो, कारण लहान मुलं वगैरे आपण जर आणली, तर बऱ्यापैकी तो आनंद मिळू शकतो. पण येणाऱ्या समुद्र किनाऱ्याच्या लाटा, एकंदरीत संपूर्ण ते निसर्गाचं आयुष्य, हे सगळं कसं एकदम असं भेदक असतं. आणि बरीच मी समाज सुधारकांचा किंवा महापुरुषांचा, बऱ्याच पुढाऱ्यांचा काही इतिहास वाचला. प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करतो, मोठं करतो, मोठा होतो. पण तो स्वतःला वेळ देऊ शकत नाही. आणि स्वतःला वेळ देणं हे आयुष्यात सगळ्यात